परिषदेचे काय नियोजन आहे? आज आजची जी पत्रकार परिषद अर्जंट घेण्याचं नियोजन आहे की त्याचं समता नागरी पतसंस्थेचे एक मी त्यांचा वकील आहे संजय जिमोरे यांच्या संदर्भात काही धमक्या देणे किंवा कुठल्याच कायदेशीर बाजूचा न विचार करता ही त्रास देणे याचं स्पष्टीकरण देण्यासाठी आणि कायदेशीर बाजू मांडण्यासाठी कायदेशीर बाजू आपल्या समोर आणण्यासाठी मी आज तुमच्या समोर आहे. काय प्रकरण होतं, नेमकं प्रकरण काय आहे? हे प्रकरण असं आहे की समता नागरी पतसंस्थेनं एक व्यक्तीच्या नावावर कर्ज दिले होतं. ते प्रॉपर्टी तारण होती आणि ते वर्ग 2ची जमीन होती आणि हे सगळं त्या माणसाला वाचवण्यासाठी जुन्या कर्जदाराला ते काका कोयटे हे त्याचे चेअरमन आहे समताचे आणि त्यांचे कर्मचारी यांना कर्ज देण्यासाठी मागे लागले. नंतर जमिनी पाहणी झाल्यानंतर त्यांना कर्ज देण्याचा प्रस्ताव मांडला. पण यांनी आमचे पक्षकार संजय मोरे यांनी विश्वास ठेवला की हे क्लिअर टायटलची जमीन आहे आणि त्यांना उद्योगासाठी थोडं विस्तारासाठी ती जमीन आवश्यक होती म्हणून त्या बिडकीन त्या रोडवर त्यांनी हे केली. मात्र ही जमीन तारण होती बँकेकडं. त्यांच्यावर त्यांना वाचवण्यासाठी त्याचं NPAतलं अकाउंट बाहेर काढण्यासाठी त्यांच्या नावानं कर्ज दिलं. ते यांना तर ॲक्च्युअली मिळालंच नाही. आज त्यांच्या नावावर जमीन नाही, जमीन ताब्यात आहे पण नावावर नाही, असं हे झाला होता. आता हे जे व्यवहार पाहिले की ह्या व्यवहारामध्ये जे सर्च रिपोर्ट दिलेत त्याचे सर्च रिपोर्ट देणारे वकील हे पूर्णपणे दोषी आहेत. त्यांनी खोटा सर्च रिपोर्ट दिला की क्लिअर टायटलची जमीन आहे, असं फसवणूक केली. आज अशी जमीन अशी ठेवता येते का? नाही ना, ठेवता येत नाही. सगळं इलिगल व्यवहार आहे. त्याचं काय पैसे देऊन सगळे कार्य करायचे ते वकील ते ऑडिटर त्यांचेच. आता कायदेशीर बाजू म्हणजे हे जे व्यवहार आहे यांचं कर्ज वाटप आहे याचं ऑडिट रिपोर्टमध्ये ऑडिटरनं ताशेरे मारले त्यांच्यावर की असं कर्ज देता येत नाही. हे सगळ्या कर्जामध्ये बनवाबनी आहे. त्याच्यावर आज ताशेरे मारलेत ऑडिट रिपोर्टमध्ये. क्लायंटची कितीची फसवणूक झाली? आमच्या क्लायंटची जवळजवळ इथली विडकींच्या जमिनी 5 कोटी आणि त्यांनी विशेष म्हणजे याचा बोजा दुसऱ्या साताऱ्याच्या प्रॉपर्टी त्यांनी 100 कोटीच्या प्रॉपर्टीवर लावला आहे. म्हणजे त्यांना या जमिनी या कर्जापोटी त्यांचं 100 कोटीचं नुकसान झालं. आज त्यांना प्लॉट विकता येत नाही. आज त्यांचं सगळे डेव्हलपमेंटच थांबलेली आहे. त्यांना विचारून केलं नाही ते सगळं ते डायरेक्ट हे करून टाकले. कायद्याच्या प्रमाणात जे तारण जमीन आहे त्याच्यावरच तुम्हाला बोजा टाकता येतो. त्याच्यावर सही वगैरे नाही फक्त डायरेक्ट तलाठ्याला आणि त्या डेप्युटी कलेक्टरला तिथं पत्र दिलं तहसीलला आणि ते बोजा लावून टाकलं. नाही करता येत नाही. त्याला नोटीस द्यावं तहसीलदार तलाठी आणि केवळ आर्थिक व्यवहार करून त्यांनी काही गर्दीत केलेले आहे. एवढी मोठी फसवणूक झालेली आहे, काय न्यायालयीन प्रक्रिया तुम्ही आता मी आता बरेच त्यांचे अपसेट प्राईजच्या संदर्भात त्याची 10 कोटीची प्राईज आहे तरी त्यांनी 2 कोटीचं पहिलं घेतलं तर परत दुसऱ्या वेळेस त्यांनी थोडी वाढून घेतली. हे सगळ्या प्रक्रिया मी केल्या. त्यांच्यावर पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा दाखल करायला पैठणच्या कोर्टात 201चा पोलीसचा अहवाल मागितलेला आहे. अशा कायदेशीर पुरुष मी स्वतः हजर आहे. त्यांचं व्हॅल्युएशन काढताना ते व्हॅल्युएशन रिपोर्ट सध्या बोगस आहे आणि तिथला ते एक ठरलेला ऑडिटर आहे त्यांचा व्हॅल्युअर आहे ते सध्या व्हॅल्यू त्यांच्या मान जे सांगेल ते व्हॅल्युएशन काढतो. म्हणजे ते सरकारी हे नाही पतसंस्थेने नेमलेले आहेत. ते फक्त सर्टिफाईड ऑडिटर आहेत, पूर्ण ऑडिटर आहेत, त्याचे व्हॅल्युअर आहेत. गव्हर्नमेंटचे आहेत म्हणते पण खास त्याचे फक्त तेवढेच हे करत होतो. सर आपण पतसंस्थेवर कारवाईसाठी आम्ही हे ऑडिट रिपोर्ट हे सगळे जोडून की सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्या तक्रारी अनुषंगानं चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि 3 दिवसात अहवाल द्या असे DTRला आदेश दिलेले आहेत. सर प्रकरण कधीच? हे प्रकरण जुनं आहे. हे आमचा वारंवार पाठपुरावा सुरू आहे. हायकोर्टात मॅटर सुरू होते. आणखी जॉईंट रजिस्ट्रार नाशिकला मॅटर होते. असे मॅटर पहिले होते.
असं आणखी विचारायचं आहे हे जे पतसंस्थेने आदर्श पतसंस्था तसं हे समता नागरी पतसंस्था आदर्श पतसंस्थेच्या लाईनमध्ये जावी. असा एकूण समतामध्ये किती कोटीचा भ्रष्टाचार असं जवळजवळ आम्ही 3 वर्षाचे ऑडिट रिपोर्ट पाहिले आणि त्यावर आम्ही जे कंप्लेंट केली असे 150 ते 200 कर्जदार त्याच्या असे व्यवहार आहेत. कुठलं तारण मालमत्ता नाही, त्याचं पत्ता नाही, त्या ह्याचा कुठलं त्याचं व्हॅल्युएशन रिपोर्ट नाही, असे सगळे बोगस कर्जदार. मुलगा त्यांचा आणि ते ठरलेले त्यांचे व्यापारी आहेत. त्या अशा मोक्याच्या जागा पाहतात आणि मोक्याच्या जागा पाहून त्या असे ते जागा अडप करणे हा त्यांचा हेतू आहे. असं पतसंस्थेला करता येतं? करता येत नाही. करता येत आदर्श घोटाळ्यानंतर हा हा दुसरा मोठा घोटाळा आहे. ह्या महाराष्ट्रात गाजला, कारण याचं ठेवी जास्त आहेत. 5,000 कोटीपेक्षा जास्त. त्यांच्या पाचशे जास्त ठेवी आहेत. एक 1,000 कोटी ठेवी त्यांच्या. समता पतसंस्थेची किती अशी शाखा आणि कुठे कुठे एवढा जवळजवळ त्यांच्या 40 ते 50 शाखा आहेत पूर्ण मराठवाड्यात. याबाबत आपण सरकारकडे काही मागणी सरकारकडे मागणी केली की हे त्यांच्या ऑडिट रिपोर्टच्या आधारे जे जेवढे ताशेरे मारले त्या आधारे हे पतसंस्थेवर चौकशी करा. प्रशासक नेमा, चांगला क्लास 1 अधिकारी त्याचे प्रशासक नेमा आणि पूर्ण चौकशी करून या संबंधावर कारवाई. प्रथम प्रशासक नेमायचा, त्यांच्यावर सगळे जे हे झालेले नुकसान त्यांच्याकडून 83, 88च्या त्यांच्यावर जबाबदारी फिक्स करायची. म्हणजे पतसंस्थेचे जे चेअरमॅन आहेत त्यांच्यावर आतापर्यंत किती गुन्हे शिर्डी पोलीस स्टेशनला केला होता.